नमस्कार मंडळी, आज आपण पापडा इतकी पातळ आणि कडक बाजरीची भाकरी सोलापुरी पद्धतीने बनवणार आहोत। व्हिडिओला स्किप न करता अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला मी खाऊन दाखवते, आवाज ऐकवते। तर आता इथे आपल्याला भाकरी किती करायच्या आहेत त्यानुसार आपल्याला इथे पीठ घ्यायचे। तर इथे मी पापडा इतक्या पातळ भाकरी बनवते, तर त्यासाठी मी इथे पांढरे तीळ घेतलेत, जिरा पावडर घेतली, हळद घेतली, मीठ आणि तेल लागणारे। तर आता इथे मी 7 भाकरीचं पीठ घेते आणि एकदाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी 1 चमचा जिरा पावडर घेतली, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि 5 ते 6 चमचे आपल्याला तेल लागणार आहे। तर आता एकदाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण त्याआधी आपल्याला यामध्ये साहित्य घालायचे, तेल घालायचं आणि तीळ थोडेसे यामध्ये घालायचे, अर्धा चमचा। तुम्हाला तीळ यामध्ये नसतील आवडत तर तुम्ही वरतून लावले तरीही चालतंय। तेल घालायचं आणि पिठाला चांगलं हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ, तेल हे सगळं पिठाला लागलं पाहिजे। तर मिक्स करून झालंय। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेत हे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे। याचा थोडासा गोळा घट्ट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर पहा, अशा पद्धतीने पीठ मळून घेतलंय। आता एका बाजूला हे पीठ ठेवून देते आणि थोडं थोडं आपल्याला पीठ घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढं पीठ मळतान तेवढी भाकरी पातळ येते आणि एकदम छान भाकरी येते, चिरा जात नाहीत। आणि आता उंडा पण आपल्याला छोटाच घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं। तर मी आज भाकरी करताना थोड्या मोठ्या करणार आहे, म्हणजे रुंदीला जास्त करणार आहे। तुम्ही छोटे छोटे भाकरी करू शकता, पण ही भाकरी ना खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। चटणी, ठेचा किंवा शिजवलेली दह्यातली मिरची याच्यासोबत तर खूप छान लागते। तर आता उंडा केलाय आणि त्याला आपल्याला हातावरच थोडंसं रुंद करून घ्यायचं आणि आता याला आपण पीठ खाली घेऊन थोडंसं थापून घ्यायचे। तर जो हा तळवा आहे ना, तर त्याने थापायचं, काठं थापायची, म्हणजे एकसारखी भाकरी थापली जाते। आता मी पिठामध्ये तर मळताना तीळ घातलेत, पण वरतून पण थोडेसे तीळ लावते, म्हणजे भाकरी अजून खमंग लागते। आणि आता मध्ये जर भाकरी जाड राहिली तर आपल्याला तळव्याने छान थापून घ्यायची आणि भाकरी एकसारखी थापायची। तर तुम्हाला मी भाकरी किती पातळ थापली तर ती दाखवते। तर बघा, एवढी पातळ आपल्याला भाकरी थापून घ्यायची। आता तवा गरम झालाय, आता यावरती भाकरी घालते आणि भाकरी टाकली की आपल्याला जास्त वेळाने पाणी लावायचं नाही, लगेच पाणी लावायचं आणि थोडं पाणी सुकलं की लगेच आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची। जर जास्त पाणी लावल्यानंतर भाकरी सुकली तर त्याला चिरा जातात आणि मग भाकरी मोडती। आता यावर तीळ घालायचे थोडे, तर ही भाकरी भाजत असताना आपल्याला पूर्ण चांगले असे सगळीकडून भाजून घ्यायचे आणि एखाद्या रुमालने, म्हणजे एखाद्या कपड्याने किंवा वाटी, फुलपात्र घेऊन तुम्ही अशी त्याला दाब देऊन पूर्ण काटोकाट आपल्याला भाजून घ्यायची। तर इथे मी गॅसवरती भाजून दाखवते आणि तुम्हाला नंतर तव्यावरती भाजलेली भाकरी पण दाखवते। तर पहा, मस्त अशी, आता जरी थोडीशी वाटत असेल की मऊ आहे, पण ती जेव्हा थंड होती ना तेव्हा खूप खुसखुशीत कुरकुरीत ही भाकरी तयार होते।
तर आता मी तुम्हाला सर्व भाकरी झाल्यानंतर दाखवते. कडा ते चांगल्या भाकरीच्या भाजल्या पाहिजे, तर भाकरी कुरकुरीत होती. तर आता ह्या भाकरी 1 ते 2 महिने सहज टिकतात आणि प्रवासासाठी तर खूप छान भाकरी आहेत. सोलापुरी पद्धतीच्या भाकरी नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता ह्यावरती ज्या 2 भाकरी आहेत तर त्या मी तव्यावरती डायरेक्ट भाजलेल्या आहेत आणि बाकी भाकरी मी गॅसवरती भाजल्यात. त्या पण मी तुम्हाला दाखवते. पहा अशा पद्धतीने मस्त. बरेच जण ह्या भाकरी विकत घेतात, मग आपण तर घरी बनवू शकतो ना, तर मग नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा सोलापुरी बाजरीची कडक भाकरी कशी वाटली. आता मी यातल्या एका भाकरीवरती मस्त जवसाची चटणी आणि तेल घेऊन खाणार आहे, म्हणजे तुम्हाला खाऊन दाखवणार आहे किती कुरकुरीत ही भाकरी लागती. आजचा व्हिडिओ एवढाच होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.